कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुरस्कृत उमेदवार श्री राजू लाटकर यांच्या प्रचारात कसबा बावडा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत उपस्थित असलेले मुद्दामून राजस्थानहून आलेले काँग्रेसचे नेते सचिनजी पायलट, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष नेते श्री सतेज पाटील, उपस्थित असलेले मुद्दामून उपस्थित असलेले निजामुद्दीन काझी, हसन मौलाना, श्री सुखविंदर सिंग ब्रा, व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मंडळी आणि बावडा कसबा बावडा इथे उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे। ही विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक होणार आहे। या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आपले राजू लाटकर हे उभे आहेत, हे आपल्या सर्वांना आता माहीतच आहे। आणि त्यांचं चिन्ह आहे प्रेशर कुकर, ज्याच्यामुळे आता सर्वांवर आता प्रेशर चांगलं झालेलं आहे। आणि परवाच्या दिवशी तुम्हाला त्यांच्यासाठी मताधिक्य मिळवून द्यायचं आहे, एवढं मोठं मताधिक्य मिळवून द्यायचं आहे की जेवढं मला सुद्धा मिळालं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त। माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बावडेकरांनी मला एवढं मोठं मताधिक्य दिलं की त्याचं या विधानसभेमध्ये म्हणतो लोकसभेमध्ये की एक विरोधक ते काटू शकले नाहीत शेवटपर्यंत। आणि तेच मताधिक्य बावडा, लाईट बाजार आणि पलीकडं विचारेबाग वगैरे या सगळीकडेच मिळणार आहे। कोल्हापुरात पूर्ण मिळणार आहे, कोल्हापुरात अनेक ठिकाणी येऊन मिळणार आहे। आणि जेणेकरून आपले उमेदवार निश्चित निवडून येतील, त्यासाठी सतेज पाटील आणि काँग्रेस पक्षाने आणि त्याचे सर्व सहकार्यांनी आणि इतर मित्र पक्षांनी, त्याच्यामध्ये शिवसेनाही आहे आणि राष्ट्रवादी पक्ष आहे, पवारसाहेब गटांचा आणि इतर सर्व लहान मोठे पक्ष आहेत। या हरकत नाही, त्याला आरामात जाऊ देत, चालायचं असं एखादी केस। तर मोठ्या चांगल्या तऱ्हेने जसं आपण मला मतदान केलं तसं बावडेकरांनी निश्चित करतील, यात काही शंका नाही। आज आपण पाहिलं की महाराष्ट्राची परिस्थिती कशी बिघडली आहे। या 2.5 वर्षामध्ये कुठं आपण गेलोय। महाराष्ट्र नंबर 1चं राज्य असताना भारतामध्ये आता आपण कुठे मागे पडलोय, हे आपल्याला भरून काढायचं आहे। आणि भरून काढायचं असेल तर महाविकास आघाडी आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष आणि पुरस्कृत उमेदवार यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला निवडून द्यायचं आहे। आणि त्यासाठी आज आपण इथं एकत्र आलो। आपला बावडा आपल्याला माहीतच आहे, हे कोल्हापूर आणि विशेषतः कसबा बावडा आणि संपूर्ण कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे। या भूमीमध्ये आपण सर्वजण एकत्र कुठेही जायचं असलं तर एकत्र जातो, एकत्र काम करतो। इलेक्शन लढायची असेल तरी आपण एकत्र पद्धतीने लढतोय, ही एक आपली ख्याती आहे। आणि म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा बावडा आणि हा मतदारसंघ हा नेहमीच पुरोगामी विचाराने पुढे राहिलेला आहे। पुरोगामी विचार हे आपल्याला मुंबईत निश्चित टिकवायचे आहेत आणि
भविष्यामध्ये दिल्लीपर्यंत सुद्धा पुढे जाण्याचे अशा तऱ्हेने चांगल्या विचाराने पुरोगामी विचाराने लोकांना बरोबर आपल्या सर्व नेणारे जात पात धर्म ह्या सगळीकडे विशेष लक्ष जरी दिलं आपण तरी त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य एका उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आहे जेणेकरून आपण भविष्यामध्ये एक कोल्हापूरचं चांगलं नाव आपल्या पुढे येणार आहे. कोल्हापूर आपण दाखवून द्याल की कोल्हापूर एक आगळं वेगळं शहर आहे आगळं वेगळं शहर आहे. कोणाला लक्षात येणार नाही की कसं काम करतंय काय करतंय आणि कोणाला निवडून देतंय पण इथली जनता एका सर्वसामान्याला निवडून देणार ही आमची खात्री आहे. आणि म्हणूनच आज मी आपल्याला सर्वांना विनंती करतोय की आपण त्या दिवशी 20 तारखेला जास्तीत जास्त लवकर बाहेर पडून जास्तीत जास्त चांगलं मतदान करून आपलं मतदान मला वाटतं 90% पर्यंत गेलं पाहिजे ही आपली तयारी असली पाहिजे. 90% मतदान करणार काय करणार मग ठीक आहे 90% झालं म्हणजे यांची वाट मोकळी झाली आणि निश्चितच आपण राजू लाटकर यांच्यासारख्या ज्यांना पूर्ण शहराची माहिती आहे खालनं पाहिलं त्यांना सगळे माहिती आहे दगड कुठे आहे धोंडी कुठे आहे आणखी त्यांना हेही माहिती आहे की खड्डे कुठे आहेत आणि मुजवायचे कसे आणि एखादं सगळे प्रश्न त्यांना माहित आहे. म्हणून आपल्याला जेव्हा हे आमदार म्हणून मिळतील तर निश्चितच शहराचा विकास हे प्रथम त्याच्याकडे लक्ष देतील आणि शहराचा विकास हा आपल्याला चांगला घडवून आणायचा आहे आणि चांगल्या तऱ्हेने आपलं कोल्हापूर शहर आणि कसबा बावडा हे दोन्ही चांगल्या तऱ्हेने त्याचा विकास होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. आता मी आपला जास्त वेळ न घेता आपले राजस्थानचे आलेले आपले पाहुणे जे सातत्याने काँग्रेस बरोबर राहिलेले आहेत बंटी पाटील म्हणाले सगळे आपल्याला सोडून गेले मी तसं मी मान्य करत नाही सगळे काही गेले नाहीत आम्ही आहोत ना. आपल्यासारखे पुष्कळ जण आहेत इथेही पुष्कळ जण आहेत कोल्हापुरातही पुष्कळ जण आहेत आणि या निश्चित या निवडणुकीमध्ये ते दाखवतील की सगळे एकत्र राहून काय काय करू शकतील. अशा तऱ्हेने आपल्याला आपल्या निवडून द्यायचे आहेत आपल्याला आपले राजू लाटकर आणि आपल्याला ऐकायचं आहे ते आपले सचिन पायलट जी यांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.